दिघी येथे एअरटेल नेटवर्क नॉट रिचेबल, ग्राहकांची तारांबळ, नेटवर्कसाठी शोध, युजर्सची नाराजी. देशातील 3 प्रमुख खाजगी दूरसंचार कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्ही.आय. यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. कंपन्यांचे हे नवे दर 3 जुलैपासून देशात लागू करण्यात आले आहेत. दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन, दिघी, बागमांडला, हरिहरेश्वर, दिवेआगर, म्हसळा, आंबेत या परिसरात फार मोठ्या प्रमाणात एअरटेलचे ग्राहक आहेत. त्यातच दिघीला व्यवसायानिमित्ताने येणारे वाहतूकदार व अन्य व्यावसायिक मालकांनी परिसरात सर्वत्र एअरटेलची रेंज चांगली असते म्हणून अन्य कंपन्यांच्या युजर्सने आपले कनेक्शन एअरटेलला ट्रान्सफर केले असताना दिघी परिसरामध्ये गेली कित्येक दिवस नेटवर्कच्या समस्येमुळे परिसरातील सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत. सततची अतिवृष्टी तसेच वारंवार नेटवर्कच्या समस्येमुळे गेली कित्येक दिवस परिसरातील संबंधित नागरिक हैराण झाले आहेत. एअरटेलच्या सेवा घेणारे सर्वच ग्राहक या कंपनीच्या सेवेपासून त्रस्त झाले आहेत. काहीच अंतरावरती सुवर्ण गणेश मंदिर असल्यामुळे पावसाळी असंख्य पर्यटक या मार्गाने या स्थळाला भेट देत असतात. त्यांना ऑनलाईन व्यवहार करण्यासंदर्भात बऱ्याच समस्या येत आहेत. याच गावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित होणारे अदानी दिघी पोर्ट, या ठिकाणी भेट देणारे असंख्य उद्योजक तसेच ट्रान्सपोर्ट संदर्भात ऑनलाईन व्यवहार, डिझेलचे पैसे तसेच अन्य ऑनलाईन व्यवहार करण्यास ड्रायव्हर, मालक, व्यावसायिकांना जिकरीचे होते. या परिसरातील आजूबाजूच्या पंचकृषीमधील वाड्या, डोंगराळ भागांमध्ये पावसाळी परिस्थिती असल्यामुळे एखादा नागरिक आजारी पडला तर रिक्षा तसेच डॉक्टर सेवा मिळण्याकरता संपर्क करण्याकरता नेटवर्क नसल्यामुळे संबंधित परिसरामध्ये वास्तव्य करणारे नागरिक या कंपनीच्या सेवेपासून त्रस्त झाले आहेत. युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. युजर्स BSNLला पसंती देत आहेत. परिसरात BSNLने आपली सर्व्हिस वाढवली तर फार मोठ्या प्रमाणात ग्राहकांची BSNLला पसंती राहणार आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. सध्या येथे आम्ही दिघी गावातून बोलत आहोत. दिघी गावामध्ये एअरटेलचा खूप मोठा प्रॉब्लेम चालला आहे. मी स्वतः इथे दिघी पोर्टला ट्रान्सपोर्टर म्हणून काम करतो, पण नेटवर्क सतत जात असतं. त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो. आमच्या ज्या गाड्या असतात त्यांना आम्हाला ॲडव्हान्स पेमेंट वगैरे करावायचा असतो आणि नेटवर्क नसल्या कारणाने त्या पेमेंट होत नाही. त्याच्यामुळे गाड्या उभ्या राहतात. BSNL जर चालू झाला इकडे तर खूप बरं होईल. गव्हर्मेंट जर BSNLचा टॉवर इथे जर टाकला आणि त्याचं जर नेटवर्क इथे मिळालं तर खूप उत्तमच होईल. कारण सॅटेलाईटसाठी जर त्याचं एवढं नेटवर्क पॉवरफुल असतं तर मग आपल्याकडे लोकलमध्ये का नाही होत, त्याचा जरा गव्हर्मेंटने विचार करावा. नमस्कार, मी मनोहर पाटील. मी दिघी कोलीवाड्यातून ग्रामस्थ आहे. मी कोलीवाड्यातला. तर माझा हँडसेट 5G आहे. मी नवीन हँडसेट घेतला आहे 5Gचा, पण तो 4G पण ॲक्सेप्ट करत नाही आणि 5G पण ॲक्सेप्ट करत नाही. मग नेटवर्कचा खरोखरच सेल खंडोबा झाला आहे. कारण माझा वापर आहे तर तिथं फुल नेटवर्क भेटायला पाहिजे. तसं पाहिजे तसं नेटवर्क भेटत नाही. तर भरपूर नेटवर्क संबंधित समस्या आल्या. तर काहीतरी एअरटेलनी काहीतरी करावं अशी आमची विनंती आहे. खरोखर या एअरटेलच्या नेटवर्कमुळे भरपूर त्रास होतो आहे. 5-6 दिवस एअरटेल येत नाही, नेटवर्कच येत नाही. इमर्जन्सी कुणाला कॉल करू शकत नाही. नसा जमत तर आपल्या घरी घेऊन जा, टावर काढून कंपनीवाल्या सांगा आपल्या घरी घेऊन जा. एवढे रिचार्ज नेटवर्क नाही लोकांची सर्वसामान्य माणसाचं जीवन हे झालं आहे. पैसे ॲडव्हान्स घेतात आणि आम्हाला सेवा देवायला कंपनी हे करत नाही. रिचार्जचे भरपूर हे वाढवलेत रेट. सर्व करणार काय? त्रास किती सहन करणार आणि किती गैरसोय, माणसाची किती कामं राहिलीत, काय करणार? हा, त्याच्यामुळे सांगताय हा बंद करा, आम्ही आता जिओ मध्ये कन्वर्ट करू नाहीत तर तुमचं जर एअरटेलचा असा प्रॉब्लेम असेल तर. काय रे, बरोबर आहे. हा, मग लोक आजारी माणसाला न्यायचे असेल, दवाखान्यात फोन लावायचा असेल, माणूस काय करणार? काय करणार आहे?